नेमकं काय आणि विकार किती प्रकारचे आहेत आणि वेगवेगळ्या त्याच्या मागचा सिद्धांत काय, कोणी काय म्हटलेलं विकारांच्या बाबतीत. ओके, बघा टोटल आपण 3 भागामध्ये विभागले गेलेलो आहोत. आपल्याला शरीर आहे, आपल्याला मन आहे आणि त्यानंतर आत्मा आहे. शरीर, मन आणि आत्मा असं 3 मिळून आपण तयार झालेलो. शरीर आपल्याला दिसतं, मन दिसत नाही, आत्मा दिसत नाही, परंतु ते आहे. तर इथं विकार म्हणजे नेमकं काय, तर विकार म्हणजे बघा एनी डिस्टर्बन्स or imbalance created in body, mind or soul is called disease. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये किंवा आत्म्यामध्ये जर काही डिस्टर्बन्स क्रिएट झाला असेल, काही असमतोल झाला असेल, इम्बॅलन्स झाला असेल, काहीतरी वेगळं घडलं असेल, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी घडलं असेल, तर त्याला आपण म्हणतो डिसीज, विकार. डिस इज सहज न वाटणे, सहज न वाटणे, नेहमीसारखे न वाटणे, ह्याला आपण इन जनरल डिसीज असं आपण म्हणतो. मग हे जे डिसीज आहे, ह्या असं जर आपण जर बघितलं की आपल्या शरीरामध्ये काही जरी बिघाड झालं, मनामध्ये जर बिघाड झालं किंवा आत्म्यामध्ये काही जर बिघाड झाला, तर त्याला आपण विकार म्हणतो. असं जर आपण ही व्याख्या जर आपण घेतलो तर लक्षात घ्या, तर या व्याख्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा पेशंट आहे. प्रत्येक माणूस पेशंट आहे. कारण कुणाचं तरी शरीरामध्ये काहीतरी झालेलं आहे, कुणाच तरी मनामध्ये काहीतरी झालेलं आहे, कुणाच तरी आत्म्यामध्ये काहीतरी झालेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक माणूस हा तसं जर बघितलं तर पेशंट आहे असं आपण म्हणू शकतो. तर फक्त काय आहे, आपण खरं म्हणजे आपण सुद्धा मानसिक पेशंट असतो. पण आपण कुणाला पेशंट म्हणतो मानसिक, की जो जास्त डिस्टर्ब आहे. पर्सेंटेज मध्ये फरक आहे. पर्सेंटेज ज्याचं जास्त आहे त्याला आपण पेशंट म्हणतो, ज्याला पर्सेंटेज कमी आहे त्याला पेशंट म्हणत नाही. पण तसं बघितलं तर सगळीच पेशंट आहे. कारण का, ज्या माणसं भावना आणि पंचेंद्रियांच्या मध्ये जगतात तर त्या माणसाला अध्यात्मामध्ये खरं म्हणजे पेशंट म्हटलं जातं. तुम्ही जर भावना व्यक्त केला, तुम्ही पंचेंद्रियांच्या मध्ये जगत असाल तर तुम्ही पेशंट असता. लक्षात ठेवायचं. तुम्हाला दुःख वाटत असेल, कुणीतरी अपमान केल्यामुळं, तर तुम्ही पेशंट आहे. कुणीतरी सत्कार केल्यामुळे तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुम्ही पेशंट आहे. तुम्हाला काही केल्यामुळे राग वाटत असेल तरी पेशंट आहे. प्रेम वाटत असलं तरी पेशंट आहे. तुम्ही न्यूट्रल जर राहिला सगळ्या गोष्टीमध्ये तरच तुम्ही पेशंट नाही असं म्हणता येईल आध्यात्मिक भाषेमध्ये. तर पंचेंद्रिय आणि भावनांच्या मध्ये जो जगतो तर तो कंपल्सरी पेशंट असतो. मग ह्या ह्याच्यातनं आपण जर बघितलं तर सगळेच पेशंट आहेत. आणि मानसिकदृष्ट्या पेशंट नाही कुणाला म्हणायचं, की ज्याला विनाकारण निरंतर आनंदी राहता येतं तर तो मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो. काही कारण नाही, काही नाही, कोणी सत्कार केलेला नाही, कोणी कौतुक केलेलं नाही, काही घटना घडल्या नाही, तरी पण तो सतत आनंद आहे. त्याला अपमान केलं तरी आनंदी आहे, त्याच्यावर रागवलं तरी आनंदी आहे, त्याला दुःख दिलं तरी तो आनंदी आहे, त्याचा सत्कार केलं तर तो आनंदी आहे, त्याला काही बक्षीस दिलं तरी आनंदी आहे. म्हणजे सगळ्या घटनेमध्ये तो आनंदी आहे. काही घडलं तर आनंदी, नाही घडलं तरी आनंदी आहे होतो ना, तर त्यावेळी आध्यात्मिक दृष्ट्या तो निरोगी माणूस म्हटला जातो. नसेल तर तुम्ही आशा व्यक्त करा मला हे पाहिजे, मग तुम्ही रोगी, असा हा प्रकार असतो. तर मन, शरीर आणि आत्मा असं 3 भागामध्ये आपण विभागलं गेलेलो आहोत. तर या 3 भागामध्ये जर काही बदल घडलं तर ते बदल म्हणजेच तो विकार असतो. ओके. तर विकार खरं म्हणजे एकूण 4 प्रकारचे आहेत.
आपल्याला दोन किंवा तीन प्रकार माहित आहेत. एक मानसिक विकार माहित आहे, एक मनोशारीरिक विकार माहित आहे आणि एखादा शारीरिक विकार माहित आहे. परंतु प्रत्यक्षात 4 प्रकारचे विकार असतात. तर यामध्ये काय आहे, शारीरिक विकार म्हणजे नेमकं काय? तर शारीरिक विकार म्हणजे कोणत्याही कारणाने जर तुमच्या शरीरामध्ये काही डिस्टर्बन्स क्रिएट झाला असेल, काही बदल झाला असेल, तर त्यावेळी त्याला आपण म्हणतो शारीरिक विकार. मग शारीरिक विकार आपल्याला माहित आहे की बाबा समजा ताप येणे म्हणा, सर्दी, कावीळ, एड्स, ब्रेन ट्यूमर, किडनी फेल जाणे, हातपाय फ्रॅक्चर होणे, हे जे फिजिकल डॅमेज आहे त्या फिजिकल डॅमेजला आपण काय म्हणतो, शारीरिक विकार. शरीरामध्ये झालेले बदल, शरीरामध्ये झालेले बिघड, ह्याला आपण शारीरिक विकार म्हणतो. आणि आज शारीरिक विकारावरती उपचार करण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत. याच्यावरती खूप मोठं संशोधन झालेलं आहे. त्यामुळे कुठलेही विकार तुम्ही सहजपणे आजच्या मेडिकल सायन्सच्या माध्यमातून तुम्ही बरं करू शकता. त्याच्यानंतर सेकंड विकार आहे ते म्हणजे मानसिक विकार. मानसिक विकार म्हणजे मनाला झालेले विकार. मानसिक विकार काही कारणाने जर तुमचं बाह्यमन डिस्टर्ब झालं असेल, बाह्यमनामध्ये काही गोंधळ झाला असेल, गडबड झाला असेल, इम्बॅलन्स झाला असेल, तर त्याला आपण काय म्हणतो बघा, मानसिक विकार. महिला मानसिक विकारमध्ये सगळ्या गोष्टी मोडतात. भीती वाटणे मानसिक विकार आहे, टेन्शन येणे, चिडचिडा वाटणे, संशय येणे, बरोबर. त्याच्यानंतर राग येणे, निर्णय घेता न येणे, आत्मविश्वास कमी झालेला आहे, एकाग्रता कमी झालेली आहे, द्विधा मनस्थिती आहे, एकटाच बडबडतोय, एकच काम वारंवार करणे, बरोबर, लक्षात राहत नाही, सारखा आत्महत्येचे विचार येणे, झोप लागत नाही, भूक लागत नाही, हे सगळे मानसिक विकाराला म्हणतात. भीती वाटते याचा अर्थ तुमचं बाह्य मनामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, बाह्यमन डिस्टर्ब झालेलं आहे, बाह्य मनामध्ये इम्बॅलन्स झालेला आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो मानसिक विकार. तर मन बदललं, मन बिघडलं तर मानसिक विकार, शरीर बिघडलं तर शारीरिक विकार. तर हे मानसिक विकारावर उपचार करण्यासाठी ना आज खरं म्हणजे आपल्याकडं किंवा मेडिकल सायन्सकडं औषध उपचार नाही. तुम्ही जर म्हटला की मला संशय वाटायला लागलेला आहे, मला औषध द्या संशयाचे, तर असं मेडिकल डॉक्टर लगेच तो जातो आणि हे संशयाचं औषध द्या रे दोन, असं संशयाचं औषध देत. तुम्ही जर म्हटलं मला निर्णय घेता येईना, औषध काय द्या, निर्णयाचे औषध दे रे, असं होत नाही, बरोबर. कारण का मानसिक विकारावरती औषध नाही. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन, सायकॅट्री सिद्धांतामध्ये सांगेन का औषध नाही. तुम्ही जरा इकडे बसा, मला सगळ्यांनी चेहरा दिसायला पाहिजे, इकडे बसा. हां ओके. तर त्याच्यावरती औषध नाही. तर यावरती तुम्ही काय करू शकता बघा, याच्यावरती हिप्नोटिझम अतिशय चांगलं काम करतं. त्यानंतर NLP म्हणून आहे, EFT म्हणून आहे, TFT म्हणून आहे, चक्र बॅलन्सिंग आहे, मेडिटेशन आहे. ही जी टेक्निक आहेत ना, हे टेक्निक 100% मानसिक विकार घालवतात. तुम्हाला मगाच सांगितल्याप्रमाणे शारीरिक विकार फार कमी आहे, 10 ते 20% शारीरिक विकार आहे WHO डाटाप्रमाणे. राहिलेले सगळे 80-90% विकार हे आपले मानसिक असतात. आणि त्या मानसिक विकार 80% विकारावरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला या टेक्निकवरती एक्सपर्ट झालं पाहिजे. तुम्ही जर हिप्नोथेरपीमध्ये चक्र बॅलन्सिंग, EFT, TFT, NLP, मेडिटेशन थेरपी ह्याच्यामध्ये जर एक्सपर्ट झाला तर तुम्ही एखाद्या MBBS डॉक्टरपेक्षा चांगलं काम करू शकता. आज कित्येक पेशंट सगळ्या डॉक्टरकडे जाऊन आमच्याकडे येतात. आता कालच रात्री फोन आलता मला, एक मुलगा मराठवाड्याचा, कित्येक वर्षापासून त्याच्या डोक्यात भीती होती. अजून माझ्याकडे मोबाईल रेकॉर्डिंग असेल तर मागच्या 15-20 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि काल त्यांनी सर फोन केला, सर म्हटला 10-15 वर्षाची भीती सर आता जवळपास 90% गेली. 90% भीती गेली 10-15 वर्षाची. तर
हे का तर हिप्नोथेरपी, NLP, EFT, TFT, चक्र हिलिंग, मेडिटेशन थेरपी हे फक्त मनावरतीच उपचार करतात आणि एकदम इफेक्टिव्ह उपचार करतात. म्हणून डॉक्टर जे करू शकत नाही, 5-5 वर्ष शिकून सुद्धा डॉक्टर जे करू शकत नाही ना, ते तुम्ही 3 दिवसांमध्ये करू शकता, लक्षात ठेवा. काय त्याच्यानंतर मनोशारीरिक विकार, सायकोसोमॅटिक डिसीजेस. तर यामध्ये काय होतं बघा की आपलं मन आणि शरीर दोन्ही एकमेकांना कनेक्टेड असतात. आपलं मनाचा शरीरावरती परिणाम होत असतो आणि शरीराचा मनावरती परिणाम होत असतो. म्हणून इथं मनोशारीरिक विकार 2 प्रकारे तयार होतात. मी नंतर सांगेन की तुम्ही सारखं विचार केलं त्याच्याबद्दल, माझ्या वडिलांना बीपीचा त्रास आहे, मला पण होणार, माझ्या आजोबांना बीपीचा त्रास होते, मला पण होणार, मला पण बीपी होणार, मला पण, हे विचाराने सुद्धा विकार तयार होतात. आणि दुसरं कसं होतं बघा की तुम्हाला समजा भीती वाटत असेल, टेन्शन आहे, चिंता आहे, काळजी आहे, नैराश आहे, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे, पण तुम्ही जर त्याच्यावरती वेळेत उपचार केला नाही, डॉक्टरकडे गेला नाही आणि सतत तुम्ही टेन्शनमध्ये राहिला, सतत तुम्ही भीतीमध्ये राहिला, सतत ताणतणावामध्ये राहिला, तर काय होतं की आपल्या मनाला ते ताणतणाव सहन करण्याची एक विशिष्ट क्षमता आहे आणि त्या क्षमतेपेक्षा जास्त काळ, जास्त ताण तुम्ही जर स्टोर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं मन काय करतं बघा, तर ती एक्सेस ऊर्जा ठेवू शकत नाही. मग अशा वेळी मग एकतर त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्याचे विचार येतील म्हणा, नसेल तसंच तो दाबून ठेवला मनामध्ये, तर ती जी नेगेटिव्ह ऊर्जा जी आहे, हे विकार म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आहे, तर ती निगेटिव्ह ऊर्जा काय करतं, आपल्या शरीरातील कुठलं तरी कमकुवत भागावरती त्याचा परिणाम करतो. मग पोट दुखायला लागणे, पोट साफ होत नाही, डोकं दुखणे, कंबर दुखणे, हार्ट अटॅक होणे, ब्रेन हॅमरेज होणे, पॅरालिसिस होणे, त्वचा रोग होणे, पित्त होणे, मूल न होणे, बीपी होणे, शुगर होणे, असे कुठलं तरी प्रॉब्लेम क्रिएट करतो. तर शरीरातलं कुठलं तरी एका भागाला ते डॅमेज करतं, ताणतणाव ज्याने आपल्या शरीरात डॅमेज करतं आणि मग त्या डॅमेजमुळे काय होतं बघा की कुठलं तरी विकार आपल्या शरीरामध्ये तयार होतो. आणि म्हणून तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, बीपीचा पेशंट डॉक्टरकडे जाता, त्यावेळी सांगितलं जातं जरा रिलॅक्स राहा, आनंदी राहा, हसत खेळत राहा, झोप लागत नाही, हसत खेळत राहा. कुठलाही तुम्ही प्रॉब्लेम घेऊन गेला ना, आता अलीकडे डॉक्टर कॉमन सांगतात टेन्शन जास्त घेऊ नका, रिलॅक्समध्ये जगायचं. कारण का तरी टेन्शन, भीती, चिंता, काळजी, निगेटिव्ह विचार जे आहे, निगेटिव्ह विकार जे आहे, तुम्ही दाबून ठेवला ना तर ते तुमच्या शरीरावरती परिणाम करतो. मग ते शारीरिक विकार तयार करतो. मग त्याला मनोशारीरिक म्हणतो आपण. मनोशारीरिक म्हणजे मनामुळे शरीरामध्ये विकार तयार होतात. सायकोसोमॅटिक, सायको म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर, सायकोसोमॅटिक म्हणजे मनामुळे शरीरामध्ये झालेले विकार. यामध्ये सगळेच विकार मोडतात. बीपी मनोशारीरिक आहे, म्हणजे मनाने सुरुवात झाली, सुरुवात मनातून झालेला आहे, आज शरीरामध्ये त्याचा इफेक्ट आहे. शुगर मनोशारीरिक आहे. अति टेन्शन, कॅन्सर सुद्धा मनोशारीरिक आहे. तुम्ही ऐकलं का अति राग, माझा कॅन्सरवर रिसर्च झालेला आहे. अति रागीट माणसाने कॅन्सर होतो, अति टेन्शन घेणाऱ्या माणसाने कॅन्सर होतो. चिंता, काळजी, नैराश्य ही जी आपण तुम्ही दाबून ठेवला जास्त काळ, तर आपल्या शरीरातला कुठलं तरी भागाला ते डॅमेज करतात आणि त्याच्यातनं शारीरिक विकार होतात. जसं एखादी डॅम आहे, त्याची कॅपॅसिटी आहे पाणी भरण्याची, स्टोअर करण्याची कॅपॅसिटी आहे, तर त्या कॅपॅसिटीपेक्षा जर तुम्ही स्टोअर करायचा प्रयत्न केला तर ते चिरा पडायला लागतं, पाणी लीक व्हायला. तसं मनाला हे सगळं ताण सहन करण्याची एक विशिष्ट क्षमता आहे. त्या क्षमतेपेक्षा एक्सेस जर तुम्ही भरतच गेला, मग ती एक्सेस एनर्जीला ते शरीरामध्ये सोडतं आणि शरीरातलं कुठलं तरी भागावरती ते परिणाम करतं आणि ते त्या परिणामाला आपण म्हणतो मनोशारीरिक विकार. या विकारामध्ये भरपूर विकार मोडतात. अगदी कॅन्सर सुद्धा मनोशारीरिक विकार, लक्षात ठेवा. आणि पुढे मी जाऊन सांगेन, मृत्यू सुद्धा एक मानसिक विकार आहे. भीती वाटणे जसं मानसिक विकार आहे, मृत्यू सुद्धा एक मानसिक विकार आहे, लक्षात घ्या. आपण पुढे
तर या पद्धतीने की तुमच्या शरीरामध्ये जर हे ताण जर उतरत गेलं ना तर ते ताणमुळं आपल्या शरीरातलं बरेचसे अवयव डॅमेज होतात, ते काम करायचे बंद करतात आणि त्याच्यातून ते वेगवेगळे विकार चालू होतात. म्हणून अगदी हार्ट अटॅक पासून बीपी पासून तुमचे कॅन्सर पर्यंत सगळे मनुष्यशरीरामध्ये मोडतात. म्हणून WHO सांगते की बाबा 90% विकार जवळपास हे माणूस स्वतःच तयार करतो, मनाने तयार करतो. त्याला बाकीच्या बाहेरच्या गोष्टी कारणीभूत नसतात. अगदी शारीरिक विकार जे आहेत ना 10%, तर त्याला बाकीच्या गोष्टी कारणीभूत आहेत, पण इतर विकारांना आपणच कारणीभूत असतो. आणि हे सगळे विकारांवर तुम्ही उपचार करू शकता. तर यामध्ये की सायकोसोमॅटिक मी तुम्हाला सांगितलं की मनामधील विकार हे शरीरामध्ये उतरलं की मग सायकोसोमॅटिक होतात. त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचं एक्झाम्पल मी दिलेलं आहे. तर हे जे एका व्हिडिओ आपल्याला बघता येतात कव्हर केलेले स्ट्रेसमुळे काय काय विकार होऊ शकतात. बीपी पासून कॅन्सर पर्यंत हे सगळं स्ट्रेसचे विकार आहेत. अति ताण, तणाव, चिंता, काळजी, भीती हे ज्याला आहे ना त्याला हे विकार होतात. म्हणून ज्याला आपण शारीरिक म्हणतो, बीपी काही लोकांना वाटतं अरे बीपी शुगर हे शारीरिक आहे, पण ऍक्च्युली शारीरिक जरी वाटत असलं तुम्हाला तर ते त्याची सुरुवात जी आहे ते मनाने झालेली आहे, ते जे आहे ते मानसिक आहे. म्हणून इथं फक्त तुम्ही जर त्या बीपी वरती गोळ्या घेऊन चालत नाही, शुगर वरती गोळ्या घेऊन चालत नाही, जर तसं जर ते प्युअरली शारीरिक असतात तर तुम्ही बीपीचे गोळे 2-3 दिवस घेतले की बीपी नॉर्मल व्हायला पाहिजे होतं. जसं डोकेदुखीसाठी मी जर गोळ्या घेतलं तर अर्धा तासात डोकेदुखी थांबेल, पण बीपी जर शारीरिक असतं तर 2-3 दिवसात कमी व्हायला पाहिजे होतं. पण बीपी शारीरिक नाही आहे, ते मानसिक आहे. म्हणून ते गोळ्या घेऊन सुद्धा कित्येक वर्ष कमी होत नाही आणि वर्षानुवर्ष गोळ्या घेत राहावं लागतं. म्हणून बीपी साठी, शुगर साठी वगैरे तुम्ही जे गोळ्या घेता ते काम का करत नाही, तर त्याचं एकच कारण आहे की ते फक्त शारीरिक नाही आहे, ते मानसिक पण आहे. म्हणून त्याला मनोशारीरिक म्हणलेलं आहे. तुमचे गोळे फक्त शरीरावरती काम करतात, पण मनाचं काय? म्हणून तुम्हाला जर बीपी पासून मुक्त व्हायचं असेल तर 2 काम करायचं आहे. एक, त्याच्या मनावरती पण उपचार करा आणि शरीरावरती पण उपचार करा. शुगर पासून मुक्त व्हायचं आहे, मनावरती उपचार करा, शरीरावरती उपचार करा. कॅन्सर वरती बाहेर पडायचं, मन आणि दोन्ही. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही दोन्हीच्या वरती उपचार करता, इकडं औषध पण देतात, इकडं मनावरती पण उपचार करतात, त्याच वेळी तो पेशंट बरा होतो. नाहीतर एकदा बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या तर कोणी माझ्याकडे आलेलं नाही, सर मी बीपीच्या गोळ्या घेत होतो, आता बीपी नॉर्मल झालं, मला काय गोळ्या बंद झाल्या, असं कधी होत नाही, कधीच होत नाही. शुगरचे एकदा सुरू झाले कधीच थांबत नाही, आयुष्यभर घ्यावं लागतं ते. कारण का? ती लोक फक्त शरीरावरती उपचार करतात, पण ऍक्च्युअली जे सोर्स आहे ते मनावर आहे. म्हणून तुम्ही लोक अशा लोकांना मदत करू शकता की तुम्ही त्यांच्या मनावरती उपचार करत करत ते जर गोळ्या घेत असतील तर काही दिवसांमध्ये गोळ्या ते सोडू शकतात. ते फक्त गोळ्या घेत असतील तर कधीच ते बरोबर होणार नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. म्हणून सायकोसोमॅटिक डिसीजेस मध्ये मनावरती आणि शरीरावरती दोन्हीच्या वरती उपचार करणं गरजेचं आहे. मानसिक विकारामध्ये फक्त तुम्ही मनावर उपचार करा, शारीरिक विकारामध्ये फक्त तुम्ही शरीरामध्ये उपचार करा. शारीरिक विकारामध्ये तुम्ही मनावर उपचार करायची काही गरज नाही. मनावर उपचार केला तर फास्ट कव्हर होईल, पण तुम्ही गोळ्या औषधाने ते कव्हर करू शकता. पण मनोशारीरिक मध्ये मात्र दोन्हीचा वापर झालं तर शरीर पण लवकर कव्हर होईल, मन पण व्यवस्थित कव्हर होईल आणि त्याच्यातून तो बाहेर पडेल, हे लक्षात ठेवा.